नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता ईश्वरी इतकी खुश असते, कारण तिला फक्त आणि फक्त तिच्या मनातील प्रेमाचं प्रपोज अर्णवला करायचे असते. म्हणून ती खुश होत आता स्वतःला ठरवते की परवा माझा वाढदिवस आहे आणि आता मात्र वाढदिवसाच्या दिवशी मी माझ्या मनातील सगळं काही अर्णव सर तुम्हाला सांगून टाकणार आहे. तर त्यानंतर आता अर्णव तर इतका खुश असतो आणि तो ईश्वरीला आता बेस्ट असं सरप्राईज देण्याचं ठरवतो. म्हणजे आत्तापर्यंत जो ड्रेस आहे तो डिझायनर कोणी केला नसेल, इतका छान अगदी डिझायनर तो स्वतःच्या हाताने ईश्वरीला अगदी सरप्राईज देण्यासाठी तो ड्रेस डिझायनर करतो आणि ते पण माझ्या स्वतःच्या हाताने करतो. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे हेच तुझं अगदी मिस इंदोर बर्थडेचं गिफ्ट असेल. मात्र आता इकडे वल्लरी, राकेश आणि लावण्य एका रूममध्ये येतात. राकेश त्या दोघींना सांगतो की किती काही झाले तरी सुद्धा लावण्या ही जी काही बर्थडे पार्टी आहे ना, तर ह्या जो सरप्राईजचा धमाका मात्र आपल्याला करावा लागेल आणि ही पार्टी उद्ध्वस्त तर करावीच लागेल. त्यावर आता वल्लरी म्हणते की अहो हे बघा जावई बापू, ह्या सगळ्याचा विचार मी अगोदरच केलेला आहे. तर आता मात्र राकेश तिला विचारतो की म्हणजे काय केलं. तर आता वल्लरी म्हणते की म्हणजे जावई बापू, याचा प्लॅन तर मी अगोदरच केलेला आहे की ज्या प्लॅनमुळे आता अर्णव स्वतः ईश्वरीला अगदी हाताला धरून घराच्या बाहेर काढेल. आता मात्र जो काही त्या सुप्रियाचा आणि राजन म्हणजे आता जो वडिलांचा फोटो आहे तो एकत्र, त्यामुळे अर्णवच्या आई वडिलांचा संसार उद्ध्वस्त झाला हे मात्र जे कारणीभूत असणारा फोटो आहे तो फोटो वल्लरी मुद्दाम आता अर्णवला दाखवणार आहे. तर मित्रांनो, आता ईश्वरी आणि सुप्रिया मात्र हे सगळं काही मिटून वल्लरीचं कारस्थान ह्या सगळ्यांच्या समोर आणणार आहे. तर मात्र पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.